मला आधी कळवायचं ना, मी आधी आलो असतो. आधी म्हणजे कधी? ऍक्सिडेंटच्या आधी. तू बोलतेस का? गप्प बस ना जरा. हिच्याकडे लक्ष नको देऊ. तुझा सेवाभाव वाढता राहू दे, नाही त्याशिवाय तुझा भाव वाढणार नाही इकडे. आता तुम्ही असं बोलता ते चालतं? अगं जुईली, बाबा मोठे आहेत ना. संपदाताई महेश दादाला नोकरासारखं राबवून घेते असं त्यांनी म्हटलं तरी चालेल. आपण तसं नाही म्हणायचं, हो की नाही संपदाताई? गप्प बस ना जरा. म्हणजे अमेरिकेत हल्ली नोकर मिळत नाही आणि त्याला कामाची थोडीफार तरी सवय असलीच पाहिजे, हो ना? भराव नीट बघू ना, नीट बघू. लाड करून. अगं स्वानंदी, नील बरा आहे ना? म्हणजे त्याला नाही ना फार लागलं? ते लक्ष कुठे असतं हल्ली? फार काही नाही रे, हेअरलाईन फ्रॅक्चर आहे, एवढं काही सिरियस व्हायची गरज नाहीये. त्याला फ्रॅक्चर झालंय तर फारसं काही झालेलं नाहीये, आणि त्याला एवढंसा खर्चटलंय तर जग पुढे आल्यासारखी ओरडतेस मगाचपासून. अगं स्वानंदी, काय चाललंय तुझं? हा काय? अगं इकडे आम्ही एवढी धमाल करतो आणि तू काय करतेस तिकडे? अगं मी आई बाबांची वाट पाहते. अगं ते आल्यानंतर ते नीलची खुशाली सांगणार, त्याच्यापेक्षा तूच फोन करतो त्याला. तेच ना. मी मेसेजेस केले, खूप काही कळत नाहीये, रिप्लायच देत नाहीये. अरे ते बघ आलेच दादा वहिनी. कसा आहे नील? ठीक आहे. अरे महेश, आई कुठे? आजी देवळात गेलीये. नील भेटले तुम्हाला? काय बोलले? तू फोन कर त्याला आणि बोल त्याच्याशी, म्हणजे त्यालाही बरं वाटेल. स्वानंदी. हॅलो आई, मी बोलते स्वानंदी. कळलं ते. काय काम होतं तुझं? काम नाही, त्यांची तब्येत विचारायला फोन केला होता. बरा आहे तो, झोपलाय. आणि सारखा फोन किंवा मेसेज करू नकोस. तो उठला की तुला फोन करेल.